30 सप्टेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही जी त्यांची संस्था होती, जी पॉलिटिकल होती, ती संस्था त्यांनी प्रथम बरखास्त केली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. यामागे सर्वात मोठा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा हा होता की आता बाबासाहेब आंबेडकर हे शेड्यूल कास्ट राहणार नव्हते, तर ते बौद्ध धर्म स्वीकार करून 14 ऑक्टोबर 1956च्या अशोक विजयादशमी दिनी बौद्ध होणार होते. आणि त्यांच्या बौद्ध होण्यामुळे त्यांच्यावर जो अनुसूचित जातीचा किंवा एकंदरीत जातीचा जो काही शिक्का मारला गेला होता, लेबल लावल्या गेलं होतं, तर ते जातीचा शिक्का लेबल गळून पडणार होतं, ते नष्ट होणार होतं. म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा जो त्यांचा अनुसूचित जाती आणि जनजातीसाठी निर्माण केलेला जो पक्ष होता, जो पॉलिटिकल होता, तो बरखास्त केला आणि नंतर बौद्ध धम्माची त्यांनी दीक्षा घेतली. याचा अर्थ असा होतो की बाबासाहेब आंबेडकरांना शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, प्रथम ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अस्पृश्यांमधल्या ज्या काही सगळ्या जाती होत्या, ह्या सगळ्या जाती एका वर्गामध्ये बांधल्या, म्हणजे अनुसूचित जाती ह्या वर्गामध्ये बांधल्या. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जातींचा एक वर्ग बनवला आणि ह्या जाती नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्या समूळ नष्ट झाल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा मी अनुयायी राहिलो नाही, किंवा आता मी अनुसूचित जातीचा नाही, किंवा आम्ही आता महार नाही आहोत, हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या अगोदरच ठणकावून सांगितलं. आणि 1956ला त्यांनी जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, मुळात बौद्ध धम्माची दीक्षा ही अनुसूचित जातीतून बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या जात समूहासाठी, म्हणजे जातींसाठी बौद्ध ही एक स्वतंत्र ओळख होती. आणि ही ओळख बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दिली. आता ज्या ज्या अनुसूचित जातीतल्या जातींनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांना बौद्ध ही ओळख मिळाली. आणि ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नाही, यांनी आत्तापर्यंतही घेतल्या नाहीत, ज्या लोकांनी ज्यांचा दीक्षा कार्यक्रम झाला नाही, आत्तापर्यंतही महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक पारंपरिक बौद्ध आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यामुळं आता जे लोक महार ह्या जातीत जन्माला येतील ते स्वतःला बौद्ध समजून घेतात. पण मुळात ते बौद्ध तोपर्यंत होत नाहीत जोपर्यंत ते दीक्षा घेत नाहीत. हे दीक्षा घेतलेले बौद्ध नाहीत, तर हे पारंपरिक बौद्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांना बौद्ध ह्या आयडेंटिटीबद्दल, बौद्ध ह्या ओळखीबद्दल, बौद्ध ह्या स्वतंत्र प्रवर्गाबद्दल जास्तशी आत्मीयता आणि प्रेम व आपुलकी नाही. त्यांना बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तीबद्दल प्रेम व आपुलकी आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी जे केलेलं आहे त्याच्यावरच ते जगतायत याची त्यांना जाणीव आहे. पण ते नेहमी विसरले आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मरेपर्यंत महार म्हणूनच जगायला सांगितलं नाही, किंवा अनुसूचित जातीच्या सवलतीवरच जगायला सांगितलं नाही, किंवा आपण अनुसूचित जातीचे घटक नाही आहोत, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. याबद्दल त्यांना पुरेशी माहिती नाही. म्हणून आजही ते अनुसूचित जातीतला महार म्हणूनच जगण्यामध्ये मोठेपणा बाळगतात, पुरुषार्थ समजतात. त्यामुळं अनुसूचित जातीचा जो काही वर्ग आहे घटनेने बनवलेला, हा अस्पृश्यांमधील जातींना दिलेली ओळख आहे. मुळात दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की अनुसूचित जाती म्हणजे नेमकं काय. तर अनुसूचित जाती हा जो काही वर्ग आहे, हा अस्पृश्यांमधील जातींना एकत्र आणण्यासाठी, एकसंघ बांधण्यासाठी
आणि ह्या सगळ्या जातींना कास्टलेस क्लास बनवण्यासाठी, कास्टलेस क्लास बनण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी लागते. आत्तापर्यंत अनुसूचित जातीतल्या बौद्ध लोकांनी जर सोडलं आणि काही प्रमाणामध्ये मातंग लोकांनी जर सोडलं तर कास्टलेस क्लासकडे कोणीही कुचंबना केली नाही किंवा कोणीही येण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अनुसूचित जातीमध्येच त्यांना आनंद वाटतो, है ना, त्यांना आनंद वाटतो. त्यामुळे ते अनुसूचित जातीतच राहतात आणि तिथेच मरतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जसं 14 ऑक्टोबर 1956ला सांगितलं होतं की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला पूर्ण केलंच. पण तत्पूर्वी अस्पृश्य म्हणूनसुद्धा मला जगायचं नाही किंवा अनुसूचित जातीचा घटक म्हणूनसुद्धा मला राहायचं नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे अनुसूचित जातीतला सदस्य म्हणून किंवा अनुसूचित जातीतील एक जात म्हणून महार ह्या जातीची जी ओळख होती ती पूर्णपणे शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून बाबासाहेब आंबेडकरांनी संपुष्टात आणली. आणि पुन्हा बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मी आता अनुसूचित जातीचा प्रतिनिधी किंवा नेता नाही, है ना, मी अनुसूचित जातीचा प्रतिनिधी किंवा नेता नाही, मी आता बौद्ध झालेलो आहे. त्यामुळे बौद्ध हा एक स्वतंत्र प्रवर्ग महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला निर्माण केला. पण त्यानंतर ज्या काही घटना झाल्या, 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि तिथून खऱ्या अर्थानं बुद्धाच्या चळवळीला निस्तनाबूत करण्याचं, नष्ट करण्याचं, अडवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं. त्यावेळेस बौद्धांच्या सवलती नाकारणं, बौद्धांना स्वतंत्र प्रवर्ग म्हणून मान्यता देण्यास विरोध करणं किंवा तुम्हाला कोणी बौद्ध धर्म स्वीकारायला सांगितलेला आहे अशा पद्धतीचे स्टेटमेंट देणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर बुद्धाच्या चळवळीला अर्थात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कसं रोखता येईल हेच काम काँग्रेसनी त्यावेळेस केलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसबद्दल फारसं प्रेम बाळगण्याचंही काही कारण नाही. पण वस्तुस्थितीनुसार काही निर्णय बदलावे लागतात, हा त्यातला जरी महत्त्वाचा भाग असला तरी आता आपण अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर येणं काळाची गरज आहे. कारण बौद्ध हे अनुसूचित जातीतला घटक नाही आहे किंवा अनुसूचित जातीमधली कुठली जात नाही आहे किंवा अस्पृश्यांमधली कुठली जात म्हणून आमची ओळख नाही आहे. तर आम्ही बौद्ध आहोत, प्रथम आम्ही अस्पृश्य आहोत हे आम्ही सोडून दिलेले आहे, अस्पृश्यता आम्ही सोडून दिलेली आहे. अस्पृश्यांसोबत असलेली आमची जी जात होती ती पण आम्ही सोडून दिलेली आहे. आणि त्या जातीसाठी जो कॉन्स्टिट्यूशनल प्रवर्ग तयार करण्यात आला होता, घटनात्मक प्रवर्ग जो अनुसूचित जातीमध्ये तयार करण्यात आलेला होता, तो प्रवर्गसुद्धा आम्ही सोडून दिलेला आहे. त्यामुळं आम्ही बौद्ध म्हणून स्वतंत्र आमची ओळख आहे. आणि 14 ऑक्टोबर 1956च्या नंतर खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध म्हणूनच जगायला, वागायला आणि शिकायलासुद्धा सांगितलेलं होतं. घटनात्मक तरतुदींचा जो विषय होता, हा तरतुदींचा विषय आत्तापर्यंत शासकीय पातळीवर बौद्धांना स्वतंत्र घटक म्हणून मान्यता देण्यापासून ते बौद्धांच्या सवलती आणि प्रोटेक्शनपर्यंतचा विषय आत्तापर्यंत शासकीय पातळीवर कुठलाही प्रतिनिधी मांडू शकला नाही. ती व्यवस्था करणं काळाची गरज आहे. आत्ताच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलेल्या अनुसूचित जातीच्या अबकड आरक्षणाबद्दल, अबकड वर्गीकरणाबद्दल ज्या पद्धतीनं महार लोक, मी त्यांना महार लोक यासाठी म्हणतो कारण ते अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी लढत आहेत, ते बौद्धांच्या आरक्षणासाठी लढत नाहीत, बौद्धांच्या अस्मितेसाठी लढत नाहीत, बौद्धांच्या आयडेंटिटीसाठी सुद्धा लढत नाहीत. त्यामुळं मी त्यांना महार म्हणतो. जे महार लोक मांगांना अनुसूचित जातीमध्ये प्रवर्गानुसार, आता अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग होणार आहे, क्लासिफिकेशन होणार आहे, त्याच्यानुसार मांगांना सवलती मिळू नयेत किंवा मांगांना सवलती मिळतील आणि महारांना मिळणार नाहीत म्हणून जे महार अनुसूचित जाती आणि जनजाती आरक्षण क्लासिफिकेशनला विरोध करत आहेत, त्या महारांना माझं सांगणं आहे की मुळात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी केलेली आहे.
तुम्ही खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे गद्दार आहात, जे आज बौद्ध असून सुद्धा, बौद्ध हा स्वतंत्र घटक आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं असून सुद्धा आम्ही आता अस्पृश्य राहिलो नाही, आम्ही आता अनुसूचित जातीमध्ये नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीचं जे फेडरेशन होतं त्यांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन हे बरखास्त केलेलं असून सुद्धा त्याला आज 60 वर्ष झालेली असून सुद्धा हे अनुसूचित जातीमधल्या आरक्षणासाठी स्वतःला महार म्हणून घेत आहेत. खरंच हे बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी करत आहेत आणि म्हणून ह्या गद्दारांना मी महार असं संबोधतो त्यांना. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची जी बौद्ध बनण्याची संकल्पना होती ही बौद्धांना जातलेस म्हणजे कास्टलेस, क्लासलेस, जात आणि धर्माच्या जे इहलौकिक आणि पारलौकिक धर्माची संकल्पना आहे ती पारलौकिक धर्माच्या संकल्पनेतून, जातीच्या संकल्पनेतून, अस्पृश्यतेच्या गटारातून बाहेर काढून 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना एक स्वतंत्र प्रवर्ग म्हणून प्रेझेंट केलेला आहे. आज जर आपण पाहिलं अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या महारांकडं तर असं वाटतंय बाबासाहेब आंबेडकरांनी यांना बौद्ध बनवून फार मोठी चूक केली. कारण 60 वर्ष ज्या लोकांना आपण काय आहोत, आपली ओळख काय आहे हेच जर कळलं नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी कोणती चळवळ आपण 60 वर्ष झालं चालवतोय यावर सुद्धा शंका कुशंका निर्माण होत आहेत. असो, तरुण पिढीला माझं नवीन पिढीला सांगणं आहे, इतिहासामध्ये जे झालं गेलं त्याला विसरून जाऊ. आजपासून आपण आपल्या जनगणनेमध्ये आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, येणाऱ्या समाजाच्या भविष्यासाठी बौद्ध म्हणून स्वतःची ओळख पहिली बाब, बौद्ध म्हणून आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल हक्क आणि अधिकार दुसरी बाब आणि प्रोटेक्शन तिसरी बाब. बौद्ध म्हणून ओळख, बौद्ध म्हणून संविधानिक हक्क आणि अधिकार आणि बौद्ध म्हणून इतर अनुसूचित जाती, जनजाती, जनजाती, ओबीसी, ओपन ह्या सगळ्यांपासून आपल्याला प्रोटेक्शन, ह्या 3 गोष्टीसाठी खरं तर बौद्धांनी आता लढे उभारण्याची गरज आहे. मराठा जागृत झाला आहे, त्यांनी त्याच्यासाठी लढा उभा केला आहे. बौद्ध अजूनही इतरांचे जोडे उचलण्यातच धन्यता मानतोय, म्हणून बौद्धांचं स्वतंत्र आंदोलन उभं राहत नाही. बौद्धांचं स्वतंत्र आंदोलन जोपर्यंत उभं राहणार नाही तोपर्यंत बौद्धांना स्वतंत्र ओळखही मिळणार नाही, स्वतंत्र कायदेसुद्धा त्यांचे होणार नाहीत आणि स्वतंत्र प्रोटेक्शनसुद्धा बौद्धांना मिळणार नाही. त्यामुळं अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर निघून बौद्ध म्हणून आपलं आंदोलन कसं उभं करता येईल यावर खरं तर तरुणांनी चिंतन करण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात ॲक्शन घेण्याची सुद्धा नितांत गरज आणि आवश्यकता आहे. अन्यथा आपल्या मागच्या 60 वर्षातल्या ज्या काही पिढ्या बर्बाद झाल्या महार म्हणून घेण्यात, अनुसूचित जातीचं आरक्षण घेऊन धन्यता मानण्यात, अशाच पद्धतीनं पुढच्यासुद्धा पिढ्या स्वतःला महार आणि अनुसूचित जातीमध्ये जन्मल्याचा गर्व बाळगतील आणि बुद्धाचा धम्म महारांनी बाठवला अशा पद्धतीची इतिहासामध्ये आपली नोंद होईल.